कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्यता बंद करण्यात यावी, पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी रद्द करण्यात याव्या, समायोजनाचे धोरण आणि बीएलओ सर चे काम सक्तीचे करू नये, विद्यार्थी व शाळा विरोधी संच मान्यता धोरण रद्द करणे, शिक्षक संवर्गातून पदोन्नती देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आज राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात आले। यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन यवतमाळ जिल्हा परिषद समोर करण्यात आले। विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकू द्या अशा अजब मागणीसाठी तमाम महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक तथा माध्यमिक शिक्षकांनी आज 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन सुरू केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना आपण घडवलं पाहिजे त्यांच्यासाठी जर शिक्षकांजवळ वेळ शासन शिल्लक ठेवत नसेल, SIRच्या कामात वरून टीईटी परीक्षा पास होण्याचा दबाव आणि जनगणना इतरही कामं फक्त आणि फक्त शिक्षकांना देत असते। यामुळे ज्या विद्यार्थ्यांवर काम करायचं राहते त्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांना काम करता येत नाही ही खंत महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांच्या लक्षात आली, म्हणून त्यांनी आज 9 जुलै रोजी हे शाळा बंद आंदोलन सरकारच्या विरोधात केलेलं आहे। हे शिक्षक विद्यार्थी हित लक्षात घेऊन आणि समस्त पालकवर्गाचे हित लक्षात घेऊन आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आणि जर यावेळी शासनाने आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यातील तमाम सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन हा संघर्ष लढा पुकारलेला आहे। आजचं हे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यासाठी नसून भविष्यात शाळा बंद करण्याचा घाट जे सरकारी धोरण आहे त्याला विरोध करण्यासाठी, समाजाला आमच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर ठेवल्या जात आहे, हा आमचा आवाज सरकारपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्राथमिक दृष्ट्या हे शाळा बंद आंदोलन आज पुकारलेलं आहे। यानंतर जर आमचा आवाज ऐकला गेला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन भविष्यात आम्ही करणार आहोत। टीईटीची सक्ती, बीएलओ सारखे काम लावून 2-2 महिने शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर ठेवणे, तसेच संच मान्यतेसारखा GR लावून पटसंख्येवर आधारलेल्या अनेक शाळा बंद पाळण्याचं जे धोरण शासनाने आखलेलं आहे त्याला तीव्र विरोध हा महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक करत आहे। ही बाब शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी आजचं हे भव्य धरणे आंदोलन यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेलं आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक हा रस्त्यावर आज उतरलेला आहे। पुढची भूमिका काय राहणार आहे? आजच्या आंदोलनाची दखल जर शासनाने घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन म्हणजे सतत संपावर जाण्याचा आम्ही शासनाला इशारा देत आहोत। निश्चितच टीईटीचा पुनर्विचार करून संरचनात्मक बदल करून शिक्षकांना रिलीफ देणे हे शासनाचं कर्तव्य आहे। 167 खासदारांनी विषय मांडलेला असताना सुद्धा कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यास शासन मागेपुढे पाहत आहे, हे गोष्ट निश्चितच दिशेदार आहे। काय नाव तुमचं? मी प्रफुल्ल पुंडकर, जुनी पेन्शन आघाडी प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती। 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन जे पुकारलेलं आहे, या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना BLOच्या कामाकरिता गुंतलेलं आहे आणि त्या BLOच्या कामाच्या माध्यमातून SIRचं फार मोठं काम हे शिक्षकाकडून घेतलं जात आहे। एका शाळेवरच्या 2-2, 3-3 शिक्षकाचं काम हे SIRसाठी डेप्यूट केलेलं आहे आणि याच्यामुळं गोरगरीब वंचित बहुजन आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण हे पूर्ण बर्बाद झालेलं आहे। याकरिता सर्व ग्रामीण भागामध्ये पालकामध्ये एक चिंता निर्माण झाली आहे आणि त्या पालकाच्या चिंतेचं प्रातिनिधिक रूप आम्ही या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवणार आहे। त्याचसोबत राज्यामध्ये जे पदवीधर शिक्षकांची एक वेतन श्रेणीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, तो प्रश्न देखील माननीय न्यायालयाने निवाडा देऊन देखील राज्य शासन त्यावर कार्यवाही करताना दिसत नाही आहे। तेव्हा या माध्यमातून या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही राज्य शासनाला हे विनंती करतो की कार्यरत सर्व पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करा आणि जे काही ग्रामीण भागातल्या पालकांच्या शाळांच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्वरित आगामी काळामध्ये आपण त्या दुरुस्त करा आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा। हे या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही राज्य शासनापर्यंत आमची मागणी पोहोचवत आहोत। मी सचिन तंबाके, आदर्श बहुजन शिक्षक संघटनेचा जिल्हा सचिव।